विधानसभा निवडणुकीने महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीला कौल दिलाय। पण हा कौल देताना महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयानंतर स्ट्राइक रेट अशी चर्चा आपण खूप ऐकली। आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय पक्षांच्या कामगिरीच्या स्ट्राइक रेटचं मोजमाप सुरू झालंय। महायुतीच्या तिन्ही पक्षांनी लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेत जोरदार कामगिरी केल्याने स्ट्राइक रेटमध्ये मोठा फरक पडला। आपण बघूया काय नेमकं घडलं। लोकसभेचा स्ट्राइक रेट आणि विधानसभेचा स्ट्राइक रेट काय सांगतो। विधानसभेचा पक्षनिहाय स्ट्राइक रेट आधी आपण बघूया। भाजप 88.59% स्ट्राइक रेट राहिला यावेळेला आणि त्याच्या खालोखाल शिवसेना शिंदे गट 70.37% स्ट्राइक रेट राहिला। 57 आमदार निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यावेळेला विधानसभेला स्ट्राइक रेट राहिला 69.49%। त्यांचे 41 आमदार निवडून आले आणि हेच किती विरोधातलं चित्र आहे बघा। लोकसभेत ज्यांचा स्ट्राइक रेट जास्त होता अशी चर्चा होती। शिवसेना उभाटा गट फक्त 21.05% इतका स्ट्राइक रेट विधानसभेला राहिला, तर काँग्रेस 15.84% इतका स्ट्राइक रेट यावेळेला राहिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 11.62% इतका स्ट्राइक रेट विधानसभेला आपल्याला बघायला मिळाला। बघा पुढचं चित्र। लोकसभेला साधारणपणे भाजपची भरारी म्हणजे भाजपचा स्ट्राइक रेट काय होता आणि विधानसभेला काय आहे तो आम्ही इथून तुम्हाला दाखवतोय। लोकसभेला स्ट्राइक रेट राहिला 32.0। फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर 9 खासदार निवडून आलेले होते। अत्यंत वाईट परिस्थिती होती। 32 इतका म्हणजे 32% इतका स्ट्राइक रेट होता आणि तोच विधानसभेमध्ये 88.59% इतका स्ट्राइक रेट राहिला। 132 आमदार निवडून आले। आता बघूया एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा स्ट्राइक रेट काय राहिला। लोकसभेला जो स्ट्राइक रेट होता 46%, तोच स्ट्राइक रेट विधानसभेला 70.37% म्हणजे साधारणपणे 70.5% इतका स्ट्राइक रेट राहिला विधानसभेला एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काय स्ट्राइक रेट होता बघा। लोकसभेला स्ट्राइक रेट होता फक्त 25% आणि तोच स्ट्राइक रेट विधानसभेला 41 आमदार निवडून आले। काय स्ट्राइक रेट राहिला 69.49%। किती फरक आपल्याला बघायला मिळतोय तो यावरून स्पष्ट होईल। शरदचंद्र पवार पक्ष म्हणजेच एनसीपी शरदचंद्र पवार पक्ष लोकसभेला स्ट्राइक रेट काय होता 80% आणि तोच स्ट्राइक रेट विधानसभेला फक्त 11.62% म्हणजे साधारण 12%च्या आसपास। काँग्रेसचा स्ट्राइक रेट काय होता बघा। लोकसभेला काँग्रेसचा स्ट्राइक रेट राहिला 76% आणि तोच विधानसभेला फक्त 15.85% म्हणजे 16%च्या आसपास। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्ट्राइक रेट। लोकसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला 42% आणि तोच अर्ध्यावर आला 21.04% इतका विधानसभेला। स्ट्राइक रेटची जी चर्चा झाली त्यानंतर लोकसभेचं आणि विधानसभेचं काय चित्र होतं ते बघत होतात। पुढच्या बातमीकडे वळूया। राज्यात महायुतीच्या झंझावातामुळे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय ते दिसतच आहे। आतापर्यंत पहिल्यांदाच एखाद्या आघाडीला इतकं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला 50चा आकडा सुद्धा गाठता आलेला नाहीये। ठाकरेंच्या पक्षाला 20, काँग्रेसला अवघ्या 15, शरद पवारांच्या पक्षाला 14 जागा मिळाल्या। राज्यात विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता एखाद्या पक्षाकडे 29 आमदार असणं आवश्यक असतं, गरजेचं असतं, पण मवियातील एकाही पक्षाला 29 हा आकडा गाठताच आलेला नाही। त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळणं सुद्धा दुरापास्त झालेलं आहे। तर त्यांच्या कर्माचे फळ आहेत। विरोधी पक्षनेता राज्याला नसणे हे तर कर्माचे फळ आहे काँग्रेसच्या। जर लोकसभेत खोटं बोलून मतं घेतले नसते, त्या जनतेने 4 महिन्याच्या आतमध्ये या खोटारडेपणाच्या लोकांना जसं हरियाणामध्ये लाच मारली तशी महाराष्ट्राने धोबीपछाड दिली। महाराष्ट्राने धोबीपछाड दिली। तात्पर्य आहे की खोटारडेपणा एकचदा करता येतो, दोनदा नाही करता येत।
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी नितेश राणेंनी फडणवीसांना भगवी शाल भेट दिली आहे। तर भोंगे आम्ही सहन करणार नाही असा इशाराही नितेश राणे यांनी बाहेर पडल्यावर पत्रकारांशी बोलताना दिला। मशिदीचे वर भोंगे आहेत, त्यांनी आतापासूनच काढायला सुरुवात करावी। भोंग्यांचे आता 5-5दा हे नखरे आम्ही सहन करणार नाही। इथे जे काही अनधिकृत मदार विदार जे उभे केलेले आहेत, जे हिरवी चादर टाकले, ते आतापासून काढायला सुरुवात करावी। काढण्याचं सुरू करावी। 5-5दा भोंगे आता आम्ही जसं सांगितलं होतं 23 पर्यंत तुमची टाइम लिमिट आहे। 23च्या नंतर आम्ही काय 5दा भोंगे महाराष्ट्रात वाजायला जास्त देणार नाही। म्हणून जेवढा डोक्यात आहे तेव्हा अगोदर जेव्हा वेळ आहे तेव्हापासूनच मुल्ला मौलवींनी जी काय नाटके, हे जे काय फतव्यांची नाटकं करायला सुरू केलेली, आमच्या महाराष्ट्रात फतवा चालला नाही, भगवाच चालला। विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला नाही अशा चर्चा निकालानंतर सुरू झाल्या होत्या, पण मराठे निवडणुकीच्या मैदानात उतरलेच नाहीत असं जरांगे म्हणाले। दरम्यान आरक्षणासाठीचा लढा आम्ही सुरूच ठेवणार आहोत, सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा आमरण उपोषण करणार आहोत असा इशारा जरांगेंनी दिला आहे। कुणाचं सरकार आलं हे त्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही आहे, मात्र सरकारनं मराठ्यांशी बेईमानी करू नये असं जरांगे म्हणतात। मराठा बंधन मुक्त केला होता, मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता। या समाजाचा मी मुलगा आहे, तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली, प्रामाणिक भूमिका। माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही, मोकळा सोडला। मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही, कोणाचीच। आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता, म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही। फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं। असं वाटत असेल आमच्या हातात आलं, नामकं झालं, तमकं झालं, इथं मराठा सरकार आहे। मराठ्यांशिवाय राज्यात पान हालत नसतं कोणाचं। मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही। इथं फेल काय हे नाही, फॅक्टर फेल नाही का, फॅक्टरच बाहेर नाही, फेल काय करतो, फॅक्टर बाहेर असतं इतकं दुपान पड असतं तुमचं। आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो, तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं, नसता मराठी पुन्हा छाताडावर बसणार आहे। सरकार फरकार असे किती काही आते आणि मराठी गुडघे टेकायला लावतात, कोली देत रोज। आमच्याशी बेमानी करायची नाही, सामूहिक आमरण उपोषण बसणारे। तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आहेत आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची। आमच्यापासून, आम्ही आमच्या लेकरांपासून, त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही। कोणाचं सरकार येऊ दे, आम्हाला काय देणं घेणं नाही।